तुमच्या 10th स्टँडर्डचा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा लेसन आणि त्याच्यामध्ये व्होल्टामीटर आणि ॲमीटर याच्यामधला डिफरन्सच समजत नाही. सगळ्यात पहिले आपण एक बल्ब घेणार आहोत, सप्लाय साठी बॅटरी कनेक्ट करणार आहोत वायरने, स्विच ऑन अँड ऑफ करण्यासाठी. अशा पद्धतीने आपलं सर्किट इथे कंप्लीट झालेलं आहे. बटन ऑन केलं की आपला बल्ब ग्लो झाला, बटन ऑफ केलं की काय झालं, बल्ब बंद झाला. आता ॲमीटरचा यूज बघूया. ह्या सर्किट मधून एकूण किती इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आपण कनेक्ट केलेलं आहे इथे. तर दिसतंय तुम्हाला या सर्किट मधून 0.45 एम्पियर एवढी इलेक्ट्रिसिटी इथे फ्लो होती आहे. आता बघूया व्होल्टामीटरचा यूज. हे आहे आपलं व्होल्टामीटर, कनेक्ट करूया इथे. किती व्होल्टेज आहे, 4.50. व्होल्टामीटर यूज करतात पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तो काउंट करण्यासाठी, आणि ॲमीटर वापरतात किती करंट फ्लो होतोय हे मेजर करण्यासाठी. सो आय थिंक तुम्हाला व्होल्टामीटर आणि ॲमीटर हे जे पुस्तकात तुमच्या दिलेलं आहे याच्यातला मेन डिफरन्स इथे समजला असेल.